नमस्कार श्रोते हो, हेल्थ गुरु या चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आय केअर प्रस्तुत आशा एक्सलंट सेंटरच्या माध्यमातून आपण आशा संवाद हा एक अनोखा कार्यक्रम चालू करत आहोत. श्रोते हो, आजच्या या एपिसोडसाठी आमच्यासोबत प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर स्मिता कुलकर्णी मॅम आहेत. डॉक्टर स्मिता कुलकर्णी मॅम या एक मानसतज्ञ आहेत. त्यांच्या या कार्यामुळे अनेक जणांच्या आयुष्यात खूप मोठा बदल पडला आहे. तर डॉक्टर स्मिता कुलकर्णी मॅम यांचं मी या कार्यक्रमात अगदी मनपूर्वक स्वागत करतो. मॅम, आजचा मुख्य जो विषय आहे तो म्हणजे इंट्रोडक्शन टू लाईफ स्किल्स, म्हणजे जीवन कौशल्यांचा परिचय. जीवन कौशल्य हे आपल्या रोजच्या जीवनात किती महत्त्वाचे आहेत किंवा त्यांचा आपल्या जीवनावरती कसा प्रभाव पडतो यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया या रोचक चर्चेला. सर्व श्रोत्यांना नमस्कार आणि विशेषतः सगळ्या आशा सेविकांना नमस्कार. आज आपण आय केअर फाउंडेशनच्या माध्यमातून हे हेल्थ गुरु नावाचं जे चॅनल त्यांनी सुरू केलेलं आहे, त्या चॅनलच्या माध्यमातून एका अनोख्या सहप्रवासाला सुरुवात करत आहोत. जीवन कौशल्य म्हणजेच लाईफ स्किल ज्याला म्हणतो त्याच्याबद्दल, आणि ही कौशल्य आपलं जीवन कसं बदलवून टाकू शकतात याच्याबद्दल आपण काही माहिती घेणार आहोत. तर सुरुवातीलाच मी सगळ्या आय केअर फाउंडेशन, डॉक्टर संतोष आणि त्यांची सगळी टीम यांचे आभार मानते आणि आम्ही आशा करते की आशांना आणि सगळ्याच श्रोत्यांना हा जीवन कौशल्याचा प्रवास खूप प्रेरणादायी होईल. मॅम, माझा पहिला प्रश्न असा राहील की जीवन कौशल्य म्हणजे नक्की काय? अगदी बरोबर आहे. आपण बऱ्याचदा हा शब्द वापरत असतो, पण नेमकं काय हे आपल्याला लक्षात येत नाही. तर प्रामुख्यानं जागतिक आरोग्य संघटना जी आहे त्यांनी 1997 म्हणजे त्यांना असं वाटलं की जगभरामध्ये जीवन कौशल्यांबद्दल लोकांना माहिती होणं आणि त्याच्यावर काम करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर जीवन कौशल्य म्हणजे काय? तर रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला काही समस्या येतात, काही त्याच्या डिमांड्स असतात आणि काही चॅलेंजेस म्हणजे आव्हानं यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. तर ह्या सगळ्याला प्रभावीपणे सामोरं जाण्यासाठी जी अनुकूल आणि सकारात्मक अशी वर्तनाची जी क्षमता असते, ती क्षमता म्हणजे आपली जीवन कौशल्य म्हणता येईल. आणि मग जीवन कौशल्य ही आपली वाढवणं, ती शिकणं, आत्मसात करणं, हा अगदी म्हणजे आपण आईच्या अगदी गर्भात असल्यापासून ते आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत एक महत्त्वाचा प्रवास आहे असं मला वाटतं. डॉक्टर मॅम, जीवन कौशल्यांची नक्की काय महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये आणि कुठल्या प्रकारची किंवा कुठली जीवन कौशल्य जास्त गरजेची आहेत? अगदी बरोबर आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की जीवन कौशल्य का महत्त्वाची आहे. तर प्रमुख त्याचं एक गोष्ट अशी आहे की स्वतःच्या आयुष्याचा दर्जा तुम्हाला जर अधिक चांगला किंवा सुधारायचा असेल तर अशी जीवन कौशल्य खूप महत्त्वाची आहे. आणि अशी अगणित जीवन कौशल्य आहेत की जी तुम्ही आत्मसात करू शकता. पण प्रामुख्याने आत्ता आपण महत्त्वाची जीवन कौशल्य काय आहे म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनं 1997 साली प्रामुख्यानं 10 लाईफ स्किल महत्त्वाची आहेत असं डिक्लेअर केलं होतं. आणि अगदी लहानपणापासून म्हणजे विद्यार्थी दशेपासून ही शाळेमध्ये, कॉलेजमध्ये शिकवली जावीत असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे जीवन कौशल्य हे स्वतःच्या वाढीसाठी किंवा तुमच्या व्यावसायिक यश पण तितकंच महत्त्वाचं आहे. वैयक्तिक आयुष्याबरोबर तुमचं प्रोफेशनल जे जीवन आहे ते पण महत्त्वाचं आहे. तर ते आणखीन चांगलं व्हावं किंवा त्याच्यामध्ये यश मिळावं आणि एकंदरीतच आपल्याला एक सशक्त असा समुदाय निर्माण करायचा असेल तर ही जीवन कौशल्य खूप महत्त्वाची आहेत असं मला वाटतं.
आता आपण असं बघूयात की जीवन कौशल्याचे किती प्रकार आहेत, साधारण कशा प्रकारामध्ये त्यांची विभागणी आपण करू शकतो. तर प्रामुख्यानं काही सामाजिक कौशल्य आहेत की तुम्ही सतत कुठल्या ना कुठल्या अन्य व्यक्तीशी इंटरॅक्ट करत असता, संवाद साधत असता. बरोबर. तर अशी काही सामाजिक कौशल्य तुम्हाला पाहिजेत. त्याच्यानंतर आपल्या भावनांवर नियंत्रण हे पण खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे अशी कोणती कौशल्य आहेत हे आपण बघूया की ज्याच्यामध्ये भावनिक कौशल्य तुमचं वाढीला लागू शकतं. आणि तिसरा जो प्रकार आहे तो कॉग्निटिव्ह, म्हणजे विचारांशी संबंधित कोणती कौशल्य आहेत असं आपण बघूया. तर पहिला जो प्रकार आहे ज्याला आपण सामाजिक कौशल्य असं म्हणतो आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे परिणामकारक संवाद हा खूप महत्त्वाचा आहे. आणि आशांच्या दृष्टीनं विचार करायचा झाला तर संवाद आणि समुपदेशन कौशल्य ही खूप महत्त्वाची आहेत. आणि इंटरपर्सनल स्किल्स ज्याला आपण म्हणतो, आंतरवैयक्तिक संबंध, ही पण सामाजिक कौशल्य फार महत्त्वाची आहे. भावनांबद्दल आपण जेव्हा विचार करतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं जीवन कौशल्य हे आहे की स्वतःला छान जाणून घेणं. त्यामुळे स्वयंजाणीव ही फार महत्त्वाची आहे. मला राग कधी येतो, कधी ताण येतो, मी कधी चिडचिड करते हे मला समजलं, किंवा माझे स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत, वीक पॉईंट काय आहेत, माझ्यासाठी काय संधी आहेत, किंवा माझ्यात जर मी काही बदल नाही केलं तर काय धोके येऊ शकतात, हे सगळं सेल्फ अवेअरनेसच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरा एक महत्त्वाचं कौशल्य म्हणजे एम्पथी. कारण आपण असं बघितलं की आपण एक समाजप्रिय माणूस आहे, तर एकमेकांशी आपण संवाद साधत असताना त्या माणसाला काय वाटत असेल, म्हणजे त्याच्या शूजमध्ये पाय घालून थोडंसं त्याच्या सगळ्या भावभावना जाणून घेणं, हा एम्पथी हा खूप महत्त्वाचं कौशल्य आहे. त्याच्यानंतर कोपिंग विथ स्ट्रेस, ताणतणावाचं व्यवस्थापन, हे प्रचंड मोठं कौशल्य आहे. कारण आता सगळी जर तुम्ही धावपळीची बदलती जीवनशैली बघितली तर अगदी लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात कोणता ना कोणत्या ताणतणावाला आपण सामोरं जातोय. तर त्याला कसं आपण त्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे एक कौशल्य खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर विचारांशी संबंधित कौशल्य म्हणजे काय, तर क्रिएटिव्ह थिंकिंग. मग तुम्ही व्यावसायिक आयुष्यामध्ये सुद्धा तेच काम करायचे पण ते वेगळ्या पद्धतीनं काही करू शकता का, त्याच्यात काही लोकांना छान वाटेल असं करू शकता का, किंवा आपण बऱ्याचदा आउट ऑफ बॉक्स थिंकिंग असं म्हणतो, तर असं काही करू शकता का, हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर क्रिटिकल थिंकिंग, म्हणजे कधी कधी आपल्याला काही अडचणींचा सामना करायला लागतो, तर अशा वेळी क्रिटिकल थिंकिंगचं कौशल्य आपण आत्मसात करणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर प्रॉब्लेम सॉल्विंग, म्हणजे एखादी अचानक उभा राहिलेली अडचण, म्हणजे आपण समजा अगदी बाहेर पडलो आणि जोरात पाऊस आला आणि छत्री नाही घेतली, तर हा सुद्धा एक अचानक उभं राहिलेली अडचण आहे. तर मग पटकन कुठेतरी आसरा घेणं हे आपल्याला शिकायला पाहिजे. किंवा अचानक काहीतरी गाडी बंद पडली तर काय करणार आपण, तर ही सगळी लाईफ कौशल्य आहेत, जीवन कौशल्य आहेत. आणि डिसिजन मेकिंग, आपण एखाद्या प्रसंगामध्ये काय निर्णय घेतो हे खूप महत्त्वाचं आहे. हे वैयक्तिक आणि प्रोफेशनल अशा दोन्हीमध्येही महत्त्वाचं आहे. तर अशी काही सर्वसाधारण महत्त्वाची जीवन कौशल्य आहेत जी आपण आत्मसात केली पाहिजेत, स्वतः विकसित केली पाहिजेत. म्हणजे स्किल्स असतात पण त्याच्यात वाढ करणं हे दिवसेंदिवस खूप महत्त्वाचं आहे. खूप छान पद्धतीत समजवलं तुम्ही. तर मॅम, ॲक्च्युली मला असं विचारायचं होतं की समजा मला काही जीवन कौशल्य माझ्या आयुष्यामध्ये विकसित करायची असती, तर मग मी ती नक्की कशी केली पाहिजेत, म्हणजे किंवा त्याची काही तुम्ही उदाहरणं देऊ शकता का की मी ते कसं करावं किंवा काय? अगदी छान पार्ट आहे, कारण जीवन कौशल्याबद्दल आपल्याला माहिती झाली, पण मग ती अशी शिकता येतात का, आत्मसात करता येतात का, किंवा असलेल्या कौशल्यामध्ये वाढ करता येते का, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मुळातच कौशल्य म्हणजे क्षमता, एखादी विशिष्ट काम करण्याची आपली क्षमता. तर आपली क्षमता आपण नेहमीच प्रयत्नपूर्वक वाढवू शकतो, यात शंका नाही. जसं आपण पोहायला शिकतो, सायकल चालवायला शिकतो, तसं आपण जीवन कौशल्य सुद्धा शिकू शकतो किंवा ती असलेल्या कौशल्यामध्ये वाढ करू शकतो.
तर आपण हे 1-2 उदाहरणाच्या माध्यमातून समजावून घेऊया. आपण सुरुवातीला असं बघितलं की ताणतणावाचं व्यवस्थापन हे एक जीवन कौशल्य आहे जे प्रत्येकाला आत्मसात करता आलं पाहिजे. तर आपण आता माहिती आहे, म्हणजे प्रत्येकाला मी जसं म्हटलं की जीवनात सतत ताण आहे. अगदी सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत ताणतणावाला सामोरं जातो आणि बऱ्याचदा एखाद्या गोष्टीचा आपल्याला ताण यायला लागलाय असं समजतं. तर आता काही आपण याच्यामध्ये जर योगशास्त्र याची मदत घेतली तर आपण योगामध्ये असे काही टूल्स आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही ताणतणावाचं छान व्यवस्थापन करू शकता. म्हणजे अगदी सिंपल मी सांगते की आपण म्हणतो की दीर्घ श्वास घ्या, असं सगळेजण योग टीचर सांगत असतात. म्हणजे ब्रीदिंग एक्झरसाइजच्या पण आधी नुसता दीर्घ श्वास. तर सिंपल, जेव्हा तुम्हाला ताण यायला लागलाय किंवा आता ताण आलेला आहे अशा वेळी जाणीवपूर्वक जर तुम्ही दीर्घ श्वसन केलं तर इमिजिएटली तुमची पॅरासिम्पथेटिक सिस्टीम ही ॲक्टिवेट होते, जेणेकरून तुम्हाला ताणतणावाचं व्यवस्थापन छान पद्धतीनं करता येतं. म्हणजे दीर्घ श्वसन हे जाणीवपूर्वक तुम्ही जर शिकलात आणि ते लक्षात ठेवून दिवसभरामध्ये जेव्हा अशी तणावपूर्ण परिस्थिती उत्पन्न होते आहे तेव्हा जर तुम्ही दीर्घ श्वसन केलं तर तुम्हाला इमिजिएटली लक्षात येईल की आपल्यावर असलेला ताण काही प्रमाणात कमी होतो. तसंच ब्रीदिंग एक्झरसाइज असते किंवा अन्य गोष्टी असतात तर त्या तुम्ही शिकू शकता. किंवा आपण बघितलं की संवाद कौशल्य हे खूप महत्त्वाचं जीवन कौशल्य आहे. तर जेव्हा तुम्हाला संवाद कौशल्य समजा शिकायचं आहे तर संवाद कौशल्यामध्ये मग देहबोली हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर 2 व्यक्ती जेव्हा बोलत असतात तेव्हा सतत आपणच बोलण्यापेक्षा दुसरा काय बोलतो आहे त्याच्या ऐकण्याचं कौशल्य विकसित केलं किंवा तो चेहऱ्यावर त्याच्या काही भाव आहेत आणि बोलताना तो म्हणतो की नाही मी ठीक आहे, पण तुम्हाला जर त्याच्या चेहऱ्यावरनं कळलं की तो ठीक नाही आहे तर ते तुम्ही निरीक्षण करायला पाहिजे. तर असे छोटे छोटे गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या आणि त्याचा जाणीवपूर्वक वापर केला तर मग तुम्हाला ही जीवन कौशल्य हळूहळू त्याच्यात वृद्धी होईल किंवा ती आपल्याला डे टू डे चॅलेंजेसला मदत करते. खरंच खूप छान गोष्टी कळाल्यात आज मला की संवाद कौशल्य का असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे ताण हा प्रत्येकाला असतो आणि ते ताणातनं मुक्त होण्यासाठी खरंच ताण व्यवस्थापन आपण ह्या जीवन कौशल्य हे माझ्याकडं असणं खूप गरजेचं आहे आज. पण मी जर विचार करायचा झाला की आरोग्य क्षेत्रात जेवढे काही कर्मचारी आहेत आपले, तर त्यांच्यासाठी कुठली अशी खास जीवन कौशल्य तुम्ही सांगाल का, किंवा त्यांनी कसं काय पुढं घेऊन जावं हे तुम्ही प्लीज मार्गदर्शन करा. हो, नक्कीच. प्रामुख्यानं आरोग्य कार्यकर्ते किंवा आपण आता इथे फोकस आपला जास्त करून आशा सेविका आहे, तर त्यांच्यासाठी कुठली महत्त्वाची आहे तर मगाशी तर आहेतच, कारण ताणतणाव व्यवस्थापन आणि संवाद आणि समुपदेशन कौशल्य ही 2 कौशल्य आशा सेविकांना खूप महत्त्वाची आहेतच. कारण तुम्ही बघताय की आशा सेविकांसारखे जे हेल्थ वर्कर आहेत ते प्रामुख्यानं ग्रामीण भागामध्ये आणि काही प्रमाणात आपल्या नगरपालिके किंवा महानगरपालिका क्षेत्रात ते काम करतात. पण प्रामुख्यानं ग्रामीण भागामध्ये काम करताना त्यांचा विविध समुदायांशी त्या संवाद साधत असतात आणि त्यांचा विश्वास संपादन करत करत त्यांना त्या प्रत्येकाची आरोग्यविषयक जी जाणीव नेणीव आहेत ती सुधारणे आणि काय म्हणूया आपण आरोग्यविषयक जी सगळी विविध आव्हानं आहेत त्यांना पुढं जाण्यासाठी त्यांना सुसज्ज बनवणं हे त्यांचं काम असतं. तर अशा वेळी कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट हा सुद्धा एक महत्त्वाचं कौशल्य, म्हणजे वादविवाद किंवा संघर्ष निराकरण हा एक खूप क्रिटिकल किंवा संवेदनशील मुद्दा त्यांच्यासाठी राहतो. कारण विविध समुदाय सदस्य आणि संवेदनशील आरोग्य समस्या हाताळताना विविध कर्मचारी किंवा जनसमुदायामध्ये अनेक मतभेद सुद्धा असू शकतात. तर त्या मतभेदांवर मात करणं, वादविवादामध्ये मग अशा वेळी मध्यस्थी करणं, कारण 2 गट असू शकतात आणि अशा पद्धतीनं आरोग्यविषयक जागरूकता आणि सर्वांचं एकमत तयार करणं अशा परिस्थितींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट हे स्किल अशा सेविकांसाठी खूप महत्त्वाचं आहे.
दुसरं म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग किंवा डिसिजन मेकिंग. कारण बऱ्याचदा गावामध्ये अचानक एखादी परिस्थिती उभं राहतं, एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव येतो किंवा अचानक पाणी खराब आहे असं होतं आणि अनेकांना त्यांची लागण किंवा प्रादुर्भाव होतो. तर अशा वेळी तो क्विक डिसिजन घेणं किंवा मग तालुक्याला असलेलं प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये लोकांना हलवणं असेल किंवा त्या ग्रामपंचायत सदस्यांना पटकन क्लोरिनेशनसारख्या गोष्टी, पाणी स्वच्छता ह्या बाबी पटवून सांगणे आणि एकंदरीतच जनसमुदाय मोबिलाईज करणं, याच्यासाठी प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल आणि डिसिजन मेकिंग हे सुद्धा स्किल असे खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ही काही स्पेसिफिकली विथ रिलेटेड टू त्यांचं प्रोफेशनल जे काही ते करतायत किंवा आरोग्य वर्कर्स जे आहेत त्यांच्यासाठी ही फार महत्त्वाची ठरतात. आणि मलाही असं वाटू लागलं की ही सगळी कौशल्य मला आत्मसात केली पाहिजेत आणि मी त्याची हळूहळू सवयी करणार आहे. परंतु मला असा एक प्रश्न निर्माण होतो की आपले आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आहेत, प्रत्येकाने जरी ते आत्मसात केले तर ह्याचा समाजावरती केवढा मोठा परिणाम होणार आहे. आणि तो मला असं वाटतं की नुसतंच त्यांच्या पूर्ण आयुष्यासाठी नसेल तर तो जनसमुदायासाठी सुद्धा खूप लॉंग टर्म असणार आहे. ह्याबद्दल तुम्ही काय बोलाल? अगदी बरोबर आहे. म्हणजे आपण लाईफ स्किल शिकायची असं म्हणतो किंवा आत्मसात करायची, तर अशा प्रशिक्षणाचा खूप दीर्घकालीन प्रभाव हा एका व्यक्तीवर आणि एकंदरीतच जनसमुदायावर पडत असतो आणि त्या जनसमुदायाची एक पातळी उंचावण्याचं काम जीवन कौशल्यामुळे शक्य होतं. ही जी जीवन कौशल्य आहेत ती प्रामुख्यानं व्यक्तीमध्ये जी काही आंतरिक एक आपण म्हणतो की शक्ती आहे किंवा त्याच्या आतमध्ये जे काही गुणवैशिष्ट्य आहे त्याची जाणीव व्हायला अशी जीवन कौशल्य आपल्याला मदत करतात. आणि आवश्यकतेनुसार, म्हणजे बऱ्याचदा आता मला जीवन कौशल्य म्हणजे काय हे कळलं आणि आत्मसात कशी करायची, मग जेव्हा आपण त्याचा विचार करायला लागतो तेव्हा असं लक्षात येतं की अरे हो, म्हणजे आता कदाचित मी पण तुमच्याशी आता गप्पा मारते तर हे बोलताना सुद्धा मला आतमध्ये कुठेतरी जाणवतं की अरे हे लाईफ स्किल मला पण शिकायला पाहिजे किंवा माझ्यात काही बदल करायला पाहिजे. तर त्यामुळे तो जो काही बदल करायचा आहे तो घडवून आणायला ही जीवन कौशल्य आपल्याला प्रेरित करतात. त्याच पद्धतीनं मी जसं म्हटलं, म्हणजे व्याख्येमध्ये पण हे सांगितलंय की दैनंदिन जीवनात ज्या काही अडचणी समस्या येतात त्यांच्याबद्दल विचारपूर्वक निर्णय घेऊन त्याच्यामधून योग्य यशस्वी असा मार्ग काढायला आपल्याला केपेबल किंवा सामर्थ्य जीवन कौशल्य बनवत असतात. त्याचबरोबर जेव्हा आपण जीवन कौशल्य आत्मसात किंवा त्याच्याबद्दल विचार करतो, अभ्यास करायला लागतो, तेव्हा आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये जे काही ज्ञान किंवा इतरांच्या चांगल्या गोष्टी असतात त्या आत्मसात करून आपल्याला मग स्वतःचं मत बनवणं किंवा ते योग्य प्रकारे मांडणं, म्हणजे जसं आपण इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, व्यक्त होणं, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे मला सुरुवातीलाच वाटलं जेव्हा आपण पॉडकास्ट करणार असं म्हटलो की हे एक माध्यम आहे लोकांना व्यक्त होण्याचं. म्हणजे हे फक्त आशा सेविकांना तर आहेच व्यक्त होण्याचं एक खूप प्रभावी माध्यम, पण सगळ्याच जनसमुदायाला या मार्गाने व्यक्त होण्याचं एक प्रभावी माध्यम आपण निर्माण करू देतोय असं मला वाटतं. त्याच पद्धतीनं आपला सगळा समाज जो आहे तो संबंध निकोप ठेवायला ही जीवन कौशल्य आपल्याला प्रेरित करतात असं वाटतं. त्याच्याचबरोबर आपल्या सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये सहभागी, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायला ही जीवन कौशल्य आपल्याला एकतर प्रवृत्त करतात. आणि एखादी कृती किंवा विचार हे पारंपरिक काहीतरी चालू आहे तसं न करता त्याच्यामध्ये काही नाविन्य, साधेपणा किंवा उत्साह असं निर्माण करून ते वेगळेपणानं आपण काही मांडू शकतो का, असं सगळंच आपल्याला या जीवन कौशल्यामुळे करणं शक्य होतं. आणि असं जेव्हा आपण विकसित होतो त्याचे दूरगामी खूप सकारात्मक परिणाम एकंदरीतच सशक्त जनसमुदाय व्हायला आपल्याला दिसून येतात. मॅम, अगदी खरं आहे तुमचं की बऱ्याच आशा हेल्थ गुरुला आपल्या अटॅच्ड आहेत आणि त्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं व्यक्त होणं खरंच खूप गरजेचं आहे. आणि त्याच पद्धतीमध्ये काही आशा आहेत आपल्या, 2 आशा अशा आहेत की त्यांनी एकीनं बारशा स्वरूपात एक गाणं गायलं होतं, ते पाळणा जो आपण गातो ना बारशाला, त्या पद्धतीत त्या इतक्या सुंदर गायलं त्यांनी, त्यांचं सुरेख आवाजात त्यांनी फार छान व्यक्त केलेलं आहे. लसीकरणाच्या बाबतीत अगदी केलं. जी जी जी
आणि तशाच पद्धतीमध्ये कोविड काळात त्यांनी जे काही कष्ट घेतलेत आशा सेविकांनी ते फार आपण म्हणतो ना प्रेरणादायी आहेत. आणि काही एक आशांनी तर त्यांची गाथा सांगितली मस्त. अशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये त्यांनी व्यक्त झालेले आहेत आपल्या हेल्थ गुरु आय केअर या चॅनलवरती. आणि हे व्यक्त होणं हे खरंच खूप गरजेचं आहे, तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं. पण मला असं वाटतं की त्यांनाही असा प्रश्न पडत असेल की बाबा ह्या सगळ्या जे काय लाईफ स्किल्स आहेत, हे काय जीवन कौशल्य आहे, हे हेल्थ गुरु बरोबर अटॅच राहून त्यांना कसे समजणार आहेत किंवा काय आहेत, किंवा तुमचे काही मार्गदर्शन राहील का की इथून पुढं त्यांनी सभासद झाल्यानंतर आपल्या चॅनलचं नक्की त्यांना कसे फायदे होणार आहेत? अगदी नक्की. म्हणजे हेल्थ गुरु हे चॅनल खरंच खूप महत्त्वाचं आहे. कारण आरोग्य हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि एक संवेदनशील विषय सध्या आहे. आणि आपण प्रामुख्यानं जो फोकस ठेवला आहे ते म्हणजे आशा सेविका. तर आशा सेविका ज्या आहेत त्या एकतर आपली आरोग्य यंत्रणा ज्या आहे किंवा विविध सेवाभावी संस्था आहेत, ग्रामस्थ आहेत किंवा समाजातले जे वेगवेगळे घटक आहेत, यामध्ये प्रामुख्यानं आरोग्य संदर्भामध्ये जागृती, सुसंवाद, समन्वय किंवा सगळ्यांना प्रोत्साहन देणं, अशा दृष्टीनं आशा स्वयंसेविका एक महत्त्वाचा सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत. आणि आशा गावामधल्या त्या स्थानिक रहिवासी पण आहेत, तर त्यामुळे त्यांना स्थानिक भाषा पण येते. त्यामुळे त्या सगळ्या लोकांच्या गावाच्या आरोग्यविषयक अडचणी समजून घेणे आणि मग नेतृत्व करून गाव पातळीतल्या समस्या सोडवण्याकरता त्या काम करतात. आणि असं योगदान त्यांच्याकडनं अपेक्षित असतो. आणि आपला हेल्थ गुरुच्या माध्यमातून हाच एक उद्देश आहे की त्यांना त्या निमित्तानं आरोग्याची माहिती देवाणघेवाण करत असताना विविध जीवन कौशल्यांची जर अशा सेविकांना माहिती कळाली तर त्यांच्या योगे सगळ्या गावापर्यंत ती सगळी जीवन कौशल्य मिळतील. आणि मगाशी जसं आपण म्हटलं की एक सशक्त जनसमुदाय आपल्याला निर्माण करायचा आहे. आणि अशा प्रवर्तकांच्या माध्यमातून ते आपण करू घातलेलं आहे. तर अशा सेविकांनी ह्याच्या हेल्थ गुरु चॅनलबरोबर का जोडलेलं राहू, तर आपण जसं प्लॅन केलेलं आहे आता, तर आपण प्रत्येक म्हणजे प्रामुख्यानं जी जागतिक आरोग्य संघटनेनं जी 10 महत्त्वाची जीवन कौशल्य अधोरेखित केलेली आहेत, त्याच्याबद्दल रोज आपण एकेका एपिसोडमध्ये एक ते कौशल्य घेऊन त्याचे वेगवेगळे पैलू काय आहेत ते आपण एका मोठ्या सेशनमध्ये पूर्ण सांगणार आहोत. आणि त्याच्यानंतर मग सारांश रूपानं त्याच्यावर आपल्याला काम कसं करता येईल. आणि आपण इथे कुठेही फार थेरी बेस नाही तर प्रॅक्टिकल छोटी छोटी उदाहरणं घेऊन ती प्रत्यक्षात कौशल्य कशी आत्मसात करून वापरू शकतो, कारण इम्प्लिमेंटेशन फार महत्त्वाचं आहे. तर ती आपण छोटे छोटे टूल्सच्या माध्यमातून ही आत्मसात करून ती कशी वापरायची आणि आपल्यात ती कशी बिंबवायची हे आपण सांगणार आहोत. आणि फक्त सांगणार नाही आहे तर आपण एक त्यांना टास्क पण देणार आहोत किंवा एक इंटरॅक्टिव्ह ॲक्टिव्हिटी आपण प्लॅन करणार आहोत दर आठवड्याला जेव्हा आपण एपिसोड करू. म्हणजे समजा संवाद कौशल्य आणि समुपदेशन कौशल्य सांगितले तर मग आठवडाभरपर्यंत आशा सेविकांनी स्वतःत बदल करण्यासाठी काय छोटे छोटे टूल्स ते वापरू शकतात किंवा काय करू शकतात त्या, असे काही आपण टास्क देणार आहोत. आणि मग त्या टास्कच्या माध्यमातून त्यांचा प्रतिसाद प्रतिक्रिया ज्या काही आहेत किंवा त्यांना काही प्रश्न पडले त्या अनुषंगानं, म्हणजे नुसतं ऐकणं वेगळं आणि प्रत्यक्षात त्याच्या आयोगे कृती करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपला भर हा कृतीवर आहे. म्हणजे त्यांना रोजच्या ज्या काही डेली ॲक्टिव्हिटी आहेत अशा सेविकांना, त्यांना अशी जीवन कौशल्य शिकून काही कृती चांगल्या त्या अधिक चांगल्या करू शकल्या आणि त्या योगे एक आनंदी समाधानी जीवन त्यांनी जगावं आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण जनसमुदायांनीच तो आनंद उपभोगावा, अशी आपली एक योजना आहे. आणि त्यासाठी सगळ्याला मी विनंती करेन की हेल्थ गुरु चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील किंवा तुमच्या काही सूचना असतील तरी त्या स्वागतच आहे तो सूचनांचं. तर अशा कमेंट्स आणि सूचना ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपला हा सहप्रवास सुरू राहणार आहे. अगदी बरोबर बोललात तुम्ही मॅम. प्रत्येक आशाने खरंच हेल्थ गुरु चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे. सबस्क्राईब नुसतं करून उपयोग नाही, तर प्रत्येक गोष्ट त्यांना काय वाटते ते त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये नक्की त्यांनी कमेंट करावी आणि कमेंट झाल्यानंतर प्रतिसाद देऊ.
सगळ्यात पहिले तुमच्याबरोबर आम्ही कनेक्ट व्हायचा प्रयत्न करू. तुम्हाला समजा काही गोष्टी बोलायच्या असतील, सांगायच्या असतील, व्यक्त करायच्या असतील, त्याला आम्ही नक्कीच रिस्पॉन्स देऊ. आणि आय केअर फाउंडेशनच्या मार्फत आशा संवाद हा हेल्थ गुरु चॅनलवरती आपण ही जी सिरीज चालू केली आहे, याला नक्की 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 तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, प्रत्येक आशापर्यंत पोचवा. कारण आता तुम्हाला माहीत आहे की तुम्ही किती छान वेगळ्या पद्धतीनं नवीन जीवन कौशल्य शिकणार आहात. त्याचबरोबर आरोग्य रिलेटेड आणखीन बऱ्याच काही गोष्टी तुम्ही शिकणार आहात. आणि सगळ्यात शेवटी मी आज आपल्या ज्या प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर स्मिता कुलकर्णी मॅम, त्यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो की हेल्थ गुरु चॅनलबरोबर त्या संलग्न झाल्या. त्यांनी खूप वेळात वेळ काढला. आज त्यांनी खूप छान माहिती दिली की जीवन कौशल्य म्हणजे नक्की काय. आणि त्यासाठी मी खूप खूप त्यांचे आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. धन्यवाद.